नमस्कार, स्वागत आहे तुमचं लाईफ इज सायलीमध्ये. तर आज आपण बोलणार आहोत रक्षाबंधन बद्दल. तर यावर्षी रक्षाबंधन नेमकं कधी आहे? 27 ऑगस्टला की 28 ऑगस्टला? आणि नारळी पौर्णिमा कधी आहे? दरवर्षी तर हे दोन्ही सण जवळपास एकाच दिवशी येतात, पण या दिवशी तारखांबद्दल थोडं कन्फ्युजन आहे. चला तर आज अगदी सोप्या भाषेत हे कन्फ्युजन आपण दूर करूयात. सगळ्यात आधी रक्षाबंधन. 2026 मध्ये रक्षाबंधन 28 ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी आला आहे. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि नात्याचा सण आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते, औक्षण करते आणि त्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते आणि भाऊही बहिणीला नेहमी साथ देण्याचं वचन देतो. आजकाल राखी म्हणजे फक्त संरक्षणाचं प्रतीक नाही, तर एकमेकांच्या पाठी उभं राहणं आणि आपल्या नात्याची आठवण करून देणारं एक छोटंसं सिम्बॉल आहे. आता प्रश्न पडतो तो म्हणजे मग 27 ऑगस्टचं काय? कारण आपल्या सणांची तारीख ठरवताना इंग्लिश कॅलेंडरपेक्षा पंचांगातील तिथी महत्त्वाची असते. यावर्षी श्रावण महिन्याची तिथी 27 आणि 28 ऑगस्ट या दोन्ही दिवशी तारखांना येते. त्यामुळे वेगवेगळे कॅलेंडर्स किंवा पंचांगांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या तारखा दिसू शकतात. त्यामुळे पूजा किंवा राखी बांधण्याची स्पेसिफिक वेळ जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्थानिक पंचांगातील मुहूर्त फॉलो करणं योग्य ठरेल. आता नारळी पौर्णिमेबद्दल थोडंसं. नारळी पौर्णिमा देखील श्रावण पौर्णिमेशी संबंधित आहे. महाराष्ट्रात विशेषतः कोळी समाजासाठी या सणाला खूप महत्त्व आहे. समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करण्याची एक परंपरा आहे. समुद्र शांत राहावा आणि पुढच्या मासेमारीसाठी हंगाम सुखरूप जावा अशी श्रद्धा यामागे आहे. आणि नारळी पौर्णिमा म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच आठवतो तो गोड असा नारळी भात. थोडक्यात म्हणजे रक्षाबंधन 28 ऑगस्ट 2026 आणि नारळी पौर्णिमेच्या तारखांबाबत तिथीच्या गणनेमुळे कन्फ्युजन दिसतोय. त्यामुळे तुमच्या घरच्या किंवा स्थानिक पंचांगानुसार सण साजरा करा. पण तारीख कोणतीही असो, सणांचा खरा आनंद हा आपल्या माणसांसोबत वेळ घालवण्यातच आहे. तुमच्या घरी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा कशी साजरी होते? काय स्पेशल बनतं? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि लाईफ विथ सायलीला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.